कॉल आहे का? हार्मोनियम वादक चैतन्य कुंटे गेला आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था करणारे संजय बेंद्रे. त्यांच्या भाषणापूर्वी या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे पुरस्कार ज्यांचे झाले त्यांची नावं श्री संजय पंडित यांनी सांगितली आणि एक सत्कार अजून राहिलेला आहे तो म्हणजे संजय पंडित आपले अनाउन्सर की ज्याने संपूर्ण सभेचं व्यवस्थित असं नियोजन केलं त्यांचा सत्कार करावा असं मी सुचवतो आणि त्यांना आम्ही ते पाचारण करतो. आणि या नेटच्या कार्यक्रमाबद्दल आता आपल्या सर्व हजारो कृष्णभक्तांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आनंद व्यक्त करतो आणि आत्ताच परमपूज्य सोहदानंदांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वांचा अत्यंत खरा आनंदाचे डोळी असा हा कार्यक्रमाचा झालेला आहे. त्याचं मी सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी सहाय्य केला या कार्यक्रमासाठी त्या सर्वांचे आभार मानण्यापेक्षा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि एक उत्कृष्ट कार्यक्रम पाहायला मिळाला आणि कृष्णाने चालू केलेल्या कार्यामध्ये आपल्या सर्वांना सहभाग घेता आला याबद्दल मी कृष्णाचे आभार मानण्यासाठी कृष्णाला वंदन करतो आणि त्याच्या जगत कार्यामध्ये आपला सर्व कृष्ण केंद्र आणि परिवारितांना सहभागी केल्याबद्दल आमचा आनंद मी सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद. एक छोटीशी सूचना आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पुस्तक आणि ध्वनिफिती या बाहेरच्या दरवाजाशी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे प्रसादही भक्तांनी घेऊन जायचा पेढ्यांचे तिथे आपण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे न विसरता प्रत्येकाने प्रसादाचा लाभ घ्यावा. सर्वात शेवटी आपण सर्वांच्या मनामधली अजून एक इच्छा असलेली म्हणजे ताईंचे 2 शब्द आहे ताईंना विनंती करतो. हा कार्यक्रम श्रीकृष्णाचं तर कौतुक आहे पण आपल्या सर्व कृष्ण भक्तांचंही मनापासून कौतुक करण्यासारखं हा मोठा क्षण आहे. भगवान श्रीकृष्णाला आपण अतिशय प्रेमाने जवळ केलं आणि या वेळेला या काळामध्ये तो प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या हाकेला ज्या वेळेला भक्तांनी हात मारली त्या वेळेला तो धावला. तो कसा धावला त्याचं वर्णन श्रीकृष्ण लीलावली यामध्ये आहे आणि हे पुस्तक वाचताना आपल्यालाही खूप आनंद होईल. याचं कारण कृष्णाचं अस्तित्व ठिकठिकाणी तुमच्या श्रद्धेमुळे कसं ते जागृत झालेलं आहे. प्रत्येक वेळेला व्यवहारिक रूपात देखील कसं ते तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे हे आपल्याला हे पुस्तक वाचल्यानंतर समजेल. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणं हे मला शक्यच नाही. त्याचं वर्णन करणं त्याचं वर्णन करण्यासाठी 2 शब्द बोलणं हे फार कठीण काम आहे. पण तुमच्या सगळ्या कृष्ण भक्तांचं मात्र जरूर कौतुक करते आणि कृष्ण लीलावली ह्या पुस्तकातर्फे आपण कृष्णाजवळ आला आणि कृष्ण आपल्याजवळ आला हे ह्याचं हे प्रतीक आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने मला हात मारा. या मंत्राने मला अशी हात मारा की ती हात येऊन माझ्या कानापर्यंत पोचली पाहिजे आणि ज्या सेकंदाला ती माझ्या कानापर्यंत येऊन ऐकू जाईल त्यावेळेला मी कधीही कोणासाठी धावण्याला कमी करत नाही. प्रत्येकासाठी धावत असतो. धावत आलो धावत असणार आणि धावणारही. आजच्या काळाची ही अत्यंत मोठी गरज आहे. ज्याप्रमाणे इतर सर्व गरजा आपण पुरवतो त्याप्रमाणे प्रत्येकाने ही गरज पुरवलीच पाहिजे असा कृष्णाचा आग्रह आहे. आणि म्हणून आदेश देताना दरवेळेला सांगतो
भारतासाठी, यंग जनरेशनसाठी आणि माझ्या सगळ्या भक्तासाठी ध्यान कर. 21 जून पर्यंत त्यासाठी ध्यान कर. भारतासाठी, भारतामध्ये जेव्हा ध्यान भारतासाठी ध्यानतो ना, त्यामध्ये आपण सर्वांनी यंग जनरेशनसाठी. आज यंग जनरेशनला माझ्या मदतीची अत्यंत गरज आहे. ती पुरवण्यासाठी मला ह्याच मंत्राने हात मारा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओंकार रूपाची तुमच्यामध्ये जागृत आहे. तुमच्यामधली जी सजीवता, तुमच्यामधला जो सर्व व्यवहार तो ओंकार रूपात आहे. आणि म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय त्या मंत्राने जेव्हा जेव्हा तुम्ही मला हात मारता त्या वेळेला मी तुमच्याकडे उभा आहे. फक्त मी उभा आहे ही तुमची नजर जागृत ठेवा आणि त्या वेळेला ते करा. ते मला हात मारा, मला जवळ करा. आणि कृष्णा पुणेकरांनी अगदी आनंदाने सांगावं वाटतं की कृष्ण भक्तांनी पुणेकरांनी सगळ्या कृष्णाला अगदी उचलून धरलेलं आहे असं मला सांगावं वाटतं. परत याचं कारण एकच, एका कृष्ण भक्ताच्या अडीअडचणीच्या वेळेला कृष्ण जेव्हा गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुम्ही मला ओळखता, तुम्हाला कुठेतरी पाहायला कसं वाटलं. सगळी एकेकाच सांगत नाही, बऱ्याच लोकांनी माहिती आहे, हॉस्पिटलमधली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला सांगितलं, आपण कुठून आलात? मी पुण्याहून आले. आणि म्हणून मी परत सगळ्यांना सांगत असते, 16 ऑगस्टला कृष्णांनी पहिलं सेंटर तिथे सुधा जोशींच्या घरी स्थापन केलं. पुणेकरांनी सगळ्या कृष्णाला अगदी उचलून धरला, त्याला भक्तिभावाने आपलासा केला. आणि म्हणून कृष्णाने ज्या वेळेला तिथे गेला त्यावेळेला सांगितलं की पुण्याहून आलं. हे सांगताना तुमचं किती कौतुक करावं ते ह्या शब्दात मला नाही सांगता येत. आणि कृष्णाचं कौतुक करताना शब्द अपुरेच पडतात, पण कृष्ण भक्तांचं कौतुक करताना त्याहीपेक्षा ते अपुरे पडतात. आणि कृष्णाचा आणि कृष्ण भक्तांचा असा मिलाप असलेले हे श्रीकृष्ण लीलावली हे पुस्तक आपल्या हातात देताना अत्यंत आनंद होतोय. अशाच प्रकारे कृष्णावर पूर्ण श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि विश्वास ही माझी 2 पावलं आहेत. आणि ती 2 पावलं खेचून घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, हे विसरू नका. ती तुम्ही खेचून घेऊ शकता. त्याप्रमाणे मला खेचून घ्या, तुमच्याजवळ बोलवा. माझ्याकडून माझ्याकडून जी मदत पाहिजे असेल ती मी प्रत्येक वेळेला द्यायला तुम्हाला तयार आहे, तयारच राहणार आहे आणि तयारच राहत आहे. तेवढंच फक्त मी आता सांगू शकते. कारण बोलता येत नाही जास्त मला, कारण कृष्णाच्या याने भारावून गेलेली आहे. खरोखर आजचा क्षण भारावण्यासारखाच आहे. या पुस्तकाचा क्षण हा अत्यंत अगदी महत्वाचा क्षण आहे. आपल्या सर्वांच्यामुळे त्या क्षणाला जागृती आलेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करते, पुन्हा एकदा अगदी मनापासून सगळ्यांचं कौतुक करून सगळ्या कृष्ण भक्तांना नमस्कार करते आणि सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पण. साक्षात ताईंना भारावून टाकणारा हा क्षण हा आपल्या सर्वांचा, या पुस्तकाशी संबंधित असणाऱ्यांचा आणि ध्वनिफितीशी संबंधित असणाऱ्या सर्वांचा एका अर्थाने कृतार्थतेचा क्षण आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम संपत असताना ताईंनी अतिशय छान सांगितलं की यंग जनरेशन करता कार्य होणं आवश्यक आहे. रसिको, आपण इथून बाहेर पडत असताना या ध्वनिफितीमध्ये असलेली लहान मुलांची कृष्णाची प्रार्थना आपण ऐकत बाहेर पडणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रसादाचा आणि पुस्तक आणि ध्वनिफिती यांचाही लाभ रसिकांनी घ्यावा. धन्यवाद.